हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. ओवी क्रमांक 13. एवं सच्चिदानंदू आत्मा हा ऐसा शब्दू अनव्यावृत्ती सिद्धू वाचक नव्हे. अर्थात आत्मपरब्रह्माला सच्चिदानंद कैवल्यानंद हा शब्द त्याच्यामधून इतर सर्व निरसन झाल्यामुळे मिळाला आहे. तो काही त्याचा वाचक नाही. आत्मपरब्रह्म निस्संग, निर्लेप, निर्मल आहे. ते अदृश्य, अरूप, अव्यक्त आहे. ते आदी अनादी स्वयंभू आहे. याचा अर्थ त्याचे काहीही विशेष नाहीत, त्याची काहीही विशेषणे नाहीत, त्याला काहीही गुण नाहीत. तथापि भौतिकाच्या आहारी जाऊन आपण अंशात्म्याला देह असे समजतो, त्याला उपभोक्ता असे समजतो, त्याला सर्व शक्तिवान असे समजतो. या अनुषंगाने आपण आत्मपरब्रह्माला आणखी अनेकानेक भौतिक उपाध्या देतो. ही आपली पहिली पायरी असते. तथापि गुरुकृपेने, सत्संगाने जेव्हा आपण या भौतिकाच्या तुरुंगामधून दूर होतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की आत्मपरब्रह्म असे नाही. मग आपण त्याला भौतिकाच्या विरुद्ध आध्यात्मिक उपाधींनी सत, शाश्वत, कैवल्य असे समजू लागतो. कारण नुकतीच भौतिकामधून दूर झालेली आपली दृष्टी आत्मपरब्रह्माला काहीतरी विशेषणे दिल्याशिवाय समजू शकत नाही. ही आपली दुसरी पायरी असते. यथाकाळी आपल्या आध्यात्मिक ज्ञानात प्रगती होते आणि आपल्याला द्वैत अद्वैताचा नियम ज्ञात होतो. हळूहळू अंशात्म्याची चाहूल लागू लागते. येथे विज्ञान प्रविष्ट होते. ज्या अर्थी आत्मपरब्रह्म भौतिक नाही, म्हणजे असत, अशाश्वत, सुखदुःख नाही, त्या अर्थी ते आध्यात्मिकही नाही, म्हणजे सत, शाश्वत, कैवल्य नाही. आपण या द्वैतामधून दूर होतो आणि अद्वैतात प्रविष्ट होतो. आता आपल्याला ज्ञात होते की आत्मपरब्रह्म सच्चिदानंद कैवल्यानंद आहे. ही आपली तिसरी पायरी असते. एके क्षणी आपल्याला द्वैत अद्वैतापलीकडील तुरीय अवस्था ज्ञात होते. येथे उमज येते की आत्मपरब्रह्म परमशुद्ध आणि परमपवित्र आहे. यामुळे ते उपाधिरहित आहे. ते सच्चिदानंद कैवल्यानंद नाही, केवळ असत, अशाश्वत, सुखदुःख आणि त्याविरुद्ध सत, शाश्वत, कैवल्य या उपाध्या दूर करण्यासाठी आपण आत्मपरब्रह्माला सच्चिदानंद कैवल्यानंद असे संबोधन दिले आहे. तो याही पलीकडे आहे. तो परमशून्यात परमपूर्ण आहे. येथेही शून्य आणि पूर्ण हे आपल्याला समजावे म्हणून असे म्हणायचे. वास्तवात याचीही त्याला उमजण्यात बाधा येते. त्याला काहीही बाधत नाही, त्याला काहीही उपाधी नाही. त्याचे साक्षात्काराने परम ऊर्जामय अस्तित्व फक्त जाणायचे, हीच त्याची ओळख आहे. हीच ओळख अंशात्म्याची आहे, म्हणजे हीच ओळख आपली आहे. यास्तव देहधर्मापुरता कर्मयोग करून, ज्ञानयोगाने त्याला जाणून, भक्तियोगे त्याच्या मौनात सत्संग करावा. यासाठी आता माऊली पुढील ओव्यांमधून काही दृष्टांत देत आहेत. ओवी क्रमांक 14. सूर्याचेनी प्रकाशे जे काही जड आभासे, तया तो गिवसे सूर्य काई. अर्थात सूर्यप्रकाशामुळे ज्या जडवस्तू दृश्य होतात, त्या वस्तू सूर्याला दृश्य कशा करतील.
माऊली म्हणतात की सूर्यामुळे या जगतातील अनेकानेक जडवस्तू दृश्य होतात. येथे जडवस्तू आहेत हे आपल्याला सूर्याच्या प्रकाशामुळे दिसते आणि त्यामुळे समजते. जर सूर्य नसेल तर या वस्तू आपल्याला दृश्य होणार नाहीत आणि त्या येथे आहेत हे आपल्याला समजणार नाही. मग आता जर असे आहे तर सूर्यामुळे ज्या वस्तू दृश्य होतात त्या वस्तू सूर्य नसला तर सूर्याला दृश्य करू शकतील का? अर्थातच तसे होणार नाही. अपत्य मातापित्यापासून निर्माण होते. याचा अर्थ अपत्याआधी त्याचे मातापिता अस्तित्वात असतात. मग आता असे अपत्य त्याच्या जन्माआधी असलेल्या त्याच्या मातापित्याचा परिचय कसा करून देऊ शकेल? अर्थातच याचे उत्तर नाही असेच आहे. याचप्रमाणे विश्वासह विश्वातील ज्या वस्तू आत्मपरब्रह्मामुळे निर्माण होतात ते विश्व आणि त्यामधील वस्तू आत्मपरब्रह्माचा परिचय करून देऊ शकतील का? अर्थातच याचे उत्तर नाही असेच आहे. ओवी क्रमांक 15. तेवी जेणे तेजे वाचेसी वाच्य सुजे, ते वाचा प्रकाशिजे हे के आहे. ज्या तेजामुळे वाचा वाच्य होते त्या वाचेने ते तेज प्रकाशित कसे होईल? माऊली म्हणतात की ज्या आत्मपरब्रह्मामधील तेजामुळे ऊर्जेमुळे आपल्याला वाणी प्राप्त झाली आहे, आपल्याला ज्या आत्मपरब्रह्मामधील परमदिव्य ओंकाराच्या माध्यमामधून स्वर शब्द प्राप्त झाले आहेत, त्या तेजाने ऊर्जेने स्वर शब्दांनी आपण ते आत्मपरब्रह्म वर्णन करू शकतो का? जे शब्द आत्मपरब्रह्मामधून निर्माण झाले आहेत ते शब्द आत्मपरब्रह्माला वाचक करू शकतील का? आत्मपरब्रह्म शब्दाने वर्णन होईल का? अर्थातच याचे उत्तर नाही असेच आहे. यास्तव आपण जेव्हा आत्मपरब्रह्म असत अशाश्वत सुखदुःख नाही असे म्हणतो, किंवा आपण जेव्हा आत्मपरब्रह्म सत शाश्वत कैवल्य आहे असे म्हणतो, किंवा ही दोन्हीही नसून या पलीकडे आत्मपरब्रह्म सच्चिदानंद कैवल्यानंद आहे असे म्हणतो, तेव्हा आपण आपल्या वाच्य शक्तीने आत्मपरब्रह्माच्या जवळ जाण्याचा आपापल्या परी प्रयत्न करत असतो. एवढ्यावरच आपल्याला याचे समाधान मानावे लागते की आपण आत्मपरब्रह्माबद्दल थोडेफार व्यक्त झालो. आत्मपरब्रह्माचे सत्य वर्णन करणे हे आपल्या शक्तीच्या आवाक्याच्या बाहेर आहे. हरिओम.